आज आपण आजीच्या गाठोड्यातील दुसरी रेसिपी बघत आहोत. ती म्हणजे इन्स्टंट स्वीट गुळाचा हलवा. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनल मध्ये. एका कढईमध्ये तूप घालून घेत आहे. 2 चमचे तूप मी घेतलेला आहे. तूप गरम झाल्यावर अर्धी वाटी रवा घालून घेत आहे. रवा तुपात चांगला भाजून घ्यायचा आहे. पारंपरिक पद्धतीने गुळाचा हलवा किंवा लापशी अतिशय छान बनते. नक्की ट्राय करून बघा. हा हलवा साखरेच्या हलव्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो. तसेच साखरेपेक्षा पचायला हलका आणि लोहयुक्त असतो. रवा भाजतो आहे तोपर्यंत एकीकडे 1 ग्लास पाणी ठेवायचा आहे. त्यात पाऊण वाटी गूळ घालून घ्यायचा. गूळ चाकूने कापून घेतलेला आहे. कापून घेतल्यामुळे गूळ पाण्यात लवकर वितळतो. गुळाचे पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे. रवा पण भाजत आलेला आहे. रव्याचा कलर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा भाजताना सतत हलवत राहा, नाहीतर खाली जळतो आणि एकसारखा भाजला जात नाही. गुळाचा हलवा करण्यासाठी रवा व्यवस्थित लालसर भाजणे अत्यंत गरजेचे आहे. तरच हलवा चांगला लागतो. गुळाचे पाणी रव्यामध्ये घालून घ्यायचे. पाणी टाकून घेतल्यानंतर रवा हलवत राहायचा म्हणजे गठुळ्या होत नाही. पूर्ण पाणी आटेपर्यंत रवा शिजवून घ्यायचा. 15 ते 20 सेकंदात सर्व पाणी आटते. आता बारीक केलेले वेलदोडे टाकून घ्यायचे. 1 चमचा बारीक केलेले वेलदोड्यांची पावडर मी वापरलेली आहे. प्लेन गुळाचा हलवा फार छान लागतो, पण तुम्ही हवं तर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स देखील ऍड करून घेऊ शकतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.